मी जर 18व्या वर्षी या 5 सवयी अंगीकारल्या असत्या ज्यांची चर्चा मी या व्हिडिओमध्ये करणार आहे, तर आज माझं आयुष्य पूर्णतः वेगळं राहिलं असतं. आणि वाईट गोष्ट काय माहिती आहे का, की या सवयी अंमलात आणण्यासाठी फक्त 1 मिनिट पुरेसा आहे आणि तू तर या सवयी अगदी आजच्या दिवसापासून अंमलात आणू शकतोस. यातली पहिली सवय आहे रोज किमान एका पानाचं वाचन करणं. किमान एका पानाचं वाचन, जर त्यापेक्षा जास्त झालं तर ते राहील आपलं बोनस. लक्षात घे, तुला असं वाटेल की फक्त एका पानाचं जर वाचन केलं तर त्यातून काय साध्य होणार आहे, पण एक पान वाचण्यासाठी रोजचे 5-7 मिनिटं लागतील आणि फक्त 5-7 मिनिटं रोजचे काढून वर्षभरात 365 पानं म्हणजे जवळजवळ एक पुस्तक वाचन होईल. आणि जर 20 वर्ष हा नियम फॉलो केला तर 7300 पानं म्हणजे किमान तुझे 20 पुस्तकं वाचून झालेले असतील. पण आपण असं ठरवलं आहे की किमान 1 पान वाचायचं. पण तू 1 पान वाचलं तर कधी तुझे 10 पानं वाचून होतील, कधी 50 पानं वाचून होतील, कधी तुझे 100 पानं वाचून होतील, कधी 30 पानं वाचून होतील, कधी 1च पान वाचून होईल. पण एका पानापेक्षा जास्त वाचन होण्याची शक्यता तुझी वाढेल, कारण जशी जशी तू ही सवय विकसित करशील, रोज 1 पान वाचशील, तसं तसं आपोआप तुझा इंटरेस्ट डेव्हलप होऊन तू आणखीन वाचन करशील. आणि मग 20 वर्षामध्ये जिथे 7300 पानांचा आपण विचार करत होतो, ते पानं कदाचित 73,000 असू शकतील, कदाचित ते 1-2 लाख सुद्धा असू शकतील. आणि या माध्यमातून जर तू फक्त एक विषय अभ्यासला तर एका पूर्ण विषयावर तू प्रभुत्व मिळवलेलं असेल, ही गोष्ट लक्षात घे. रोज किमान 1 पान वाचणं तुला ज्ञानी बनवू शकते, ही बाब लक्षात घे. कारण पैशाप्रमाणे नॉलेज सुद्धा कंपाऊंड होत असते, कंपाऊंडिंगने वाढत असते. दुसरी सवय आहे मित्रा, रोज किमान 1 मिनिट व्यायाम करणे. जर त्याच्यापेक्षा जास्त व्यायाम झाला तर तो बोनस. तू रोज व्यायामच सुरू करत नाहीस का? कारण तुझं माइंड व्यायामाला रेजिस्ट करते. आणि म्हणून तू जर फक्त 1 मिनिट व्यायाम करायला सुरुवात केली तर काय होईल? जर तू 1 मिनिट व्यायाम करायला सुरुवात केली तर आपोआप मोमेंटम बिल्ड होईल, तुझी सवय बिल्ड होईल आणि आपोआप तू अधिकाधिक वेळ व्यायाम करायला लागशील. तुझ्या 1 मिनिटाचा जो व्यायाम आहे तो 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, अगदी 1 तासाचा सुद्धा होऊ शकेल. आणि त्यामुळे तुझं चांगलं आरोग्य निर्माण होईल. आणि जर ही सवय 10-20 वर्ष तुझी टिकली तर तू दीर्घायुष्यी सुद्धा होऊ शकशील. म्हणून मित्रा, रोजचा किमान 1 मिनिटाचा व्यायाम देईल तुला किमान 1 तासाचा व्यायाम हळूहळू, आणि त्याचा परिणाम होईल तुझं दीर्घायुष्यी होणं. तिसरी सवय आहे मित्रा, रोज किमान 5 मिनिट इन्व्हेस्टिंग शिकण्यावर खर्च करणं. काय होतं मी तुला सांगतो, मुलांजवळ पॉकेट मनी येतो, सगळा खर्च होऊन जातो, शिल्लक काही राहत नाही. मी माझा अनुभव तुला सांगतो, मी क्लॉक आवर बेसिसवर शिकवायचो, पगार मिळायचा, पण शिल्लक काही ठेवला नाही. जर मी त्यावेळी इन्व्हेस्टिंगचा अभ्यास केला असता तर मला पैशाचा वापर करण्याची एक योग्य दिशा मिळाली असती आणि त्याचा मला खूप फायदा झाला असता. म्हणून तू रोज किमान 5 मिनिटं इन्व्हेस्टिंगचा अभ्यास कर. याच्यासाठी तुला फार तर 1 वर्ष द्यावे लागेल. किमान 5 मिनिटं इन्व्हेस्टिंगचा अभ्यास करायचा, फार तर मग मोमेंटम मिळेल तर 1-2 तासापर्यंत अभ्यास करायचा. याच्यामध्ये तू काय करशील, वॉरेन बफेट सारख्या चांगल्या इन्व्हेस्टरचे चरित्र वाच. त्यांची पद्धत काय होती इन्व्हेस्टिंगची, लाईफस्टाईल काय होती हे तुला समजेल. त्याच्यानंतर द इंटेलिजंट इन्व्हेस्टर सारखं पुस्तक आहे. त्याच्यानंतर ऑलवेज कीप बाईंग सारखं पुस्तक आहे, हे पुस्तक वाच. आणखीन काही इन्व्हेस्टिंगवरचे पुस्तकं वाच. काही चांगले कोर्सेस करता आले तर ते कोर्सेस कर आणि इन्व्हेस्टिंगचा चांगला अभ्यास करून इन्व्हेस्ट कर, जेणेकरून तुझी आर्थिक प्रगती होईल. जेव्हा तू इन्व्हेस्ट करायला लागशील तेव्हा तुला आणखीन कमवायची इच्छा होईल, आणखीन इन्कम वाढवण्याची इच्छा होईल आणि तू आणखीन आर्थिक प्रगती करू शकशील. लक्षात ठेव, सेव्हिंग इज स्मार्ट अँड इन्व्हेस्टिंग इज जिनियस. आपल्याला FD पलीकडे काही माहिती नसते, पण इन्व्हेस्टिंगमध्ये खरा पैसा असतो. त्याच्यामुळे इन्व्हेस्टिंगचा तू नीट अभ्यास करायला हवा. आणि 5वी सवय आहे मित्रा, रोज कमीत कमी एका नव्या व्यक्तीशी संवाद साधणं, बोलणं. आपण आयुष्यात खूप डिप्रेशनमध्ये जातो, आपल्याला बोलायला कोणी नसतं, एकटेपणा वाटतं. पण जर आपण ही सवय लावून घेतली की जर आपण रोज एक तरी नव्या व्यक्तीशी संवाद साधला, बोललो, तर वर्षाची आपण 365 नवीन व्यक्तींशी बोललेलो असू.
आणि 20 वर्षात आपण 7300 नवीन व्यक्तीशी संवाद साधला असू. म्हणजे 7300 नवीन जीवन, नवीन लोक आपल्याला समजलेले असतील. माणसं वाचणं हीच खरी शाळा असते, ही बाब लक्षात घे मित्रा. लक्षात घे, जर तू माणसांना ऐकायला लागला, त्यांच्याशी संवाद साधायला लागला, तर तुझं कम्युनिकेशन सुधरेल. सगळ्यात मेन म्हणजे तुझं जे लिसनिंगचं कौशल्य आहे ते सुधरेल आणि त्यामुळे तू अधिक प्रगती करशील, अधिक विकसित होशील, ही बाब लक्षात घे. डिप्रेशनचा तुझा जो धोका आहे तो पूर्णतः टळून जाईल किंवा कमीत कमी तरी होऊन जाईल आणि तू एक समृद्ध माणूस बनशील. कारण 7300 लोकांचे नवीन नवीन अनुभव, त्यांची नवीन नवीन जीवनाकडे पाहण्याची दृष्टी तुझ्याकडे असेल. म्हणून या सवयीचा तू नीट विचार कर. तर मित्रा, पुढच्या 90 दिवसांमध्ये या ज्या सगळ्या सवयी आहेत त्यांचा अंगीकार कर, त्या अंमलात आण. तुझा एक नवा व्हर्जन तयार व्हायला लागेल, तुझा कॉन्फिडन्स अधिक वाढायला लागेल, तुझा स्वतःवरचा कंट्रोल अधिक वाढायला लागेल आणि तू अधिक समृद्ध आयुष्याकडे वाटचाल करायला लागशील. यासाठी मी तुला सदिच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.